आज सकाळची सुरुवात एकदम सुंदरशा वातावरणापासून चालू करतोय, कारण की आज उमेश पोचलेला रत्नागिरीला. त्याच्यासोबतचे जे कलिग्स होते त्यांच्यातलं एकाचं ते घर होतं, तर ते तिथंच राहणार होते काही दिवस म्हणजे 2 दिवस. इकडे आमचा रोजचा रुटीन चाललेला. सकाळी उठलेलो, डमरूचा नाश्ता वगैरे चाललेला. संडे होता म्हणून आरामात चाललेलं सगळं. मी पण 11 वाजता उठलेले, नाश्ता वगैरे केला आणि इतका रडत होता बघा तो. काय झालंय काय माहिती त्याला. उमेश गेल्यापासून जास्तच त्रास द्यायला लागला आणि मला लॅपटॉपमध्ये जरा काम पण होतं, म्हणजे एक्सेलचं जी प्रॅक्टिस आहे ती मला करायची होती. 2-3 शीट दिल्या होत्या मॅडमनी बनवायला, तर ते बनवायचं चाललेलं माझं. आणि डमरूला मी फायनली झोपवलेलं, त्यानंतरच मी माझं काम करायला घेतलेलं. उमेश आणि त्यांचे कलिग्स पण गेलेले फिरायला. आता ह्या जागेचं ठिकाण तर मला काही सांगता येणार नाही, पण जे कोणी व्हिडिओ आमचे रत्नागिरीमधनं बघत असतील त्यांना ह्या जागांची नावं माहीत असतील, किंवा जे कोणी रत्नागिरीला गेलं असेल त्यांनाही माहीत असेल, तर नक्की कॉमेंट करून सांगा की ह्या जागा कोणत्या आहेत. मस्त असं सुंदर दृश्य होतं, म्हणजे किती छान पाणी वगैरे आहे. मी तर जायला खूप मिस करते. मला पण असं वाटतंय की मी पण जावं, पण असो जाऊ कधीतरी, नक्कीच प्लॅन करू. इकडे आमचं पण चाललेलं की दुपारी जेवायला काय बनवायचं, तर मम्मी बोलली बटाटा आणि सुकट बनवते मी, तर मग तिने बनवलेलं. आणि मी डमरूसाठी जेवण बनवलेलं, म्हणजे बटाट्या आणि वाटाण्याच्या टिक्क्या बनवल्या. त्यानंतर डमरूला खाऊ वगैरे घातलं आणि तो खूपच त्रास देतोय, माहीत नाही काय झालंय त्याला. म्हणून मी जास्त काही आज रेकॉर्ड पण करू शकले नाही, कारण की त्याला सांभाळण्यात आज पूर्ण दिवस गेलेला. मला असं वाटतं तो त्याच्या बापूला मिस करतोय म्हणून एवढा त्रास देतोय तो, काहीच समजत नाहीये. ठीक आहे, पण असो, संध्याकाळी त्याच्यासाठी जेवण बनवलेलं. तर असा होता दिवस. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.